नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहे भटकंती, आज मावळात चाललो आहे फिरायला, एकटाच आहे। तर जाऊ आज मावळात, बघू काय काय आज वातावरण कसं आहे। मागं बघताय तुम्ही हिरवेगार डोंगर झालेले आहेत, पावसाळ्याचे दिवस। एकदम मस्त असं वातावरण झालंय, तुम्हाला दाखवतो आज मावळात पाऊस आहे का काय। वातावरण खूप छान आहे आज। चला निघूया पुढं। आज डिओ घेतली, डिओवर चाललो। चला निघूया, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्कीच आज चांगला निसर्ग बघायला भेटणार आहे तुम्हाला। चला निघूया। मोबाईलचं कवर घ्यावं मला। कितीला आहे? 50? कमी नाही काय? कसं लावायचं? त्याला ओपन करायचं, सेटिंग पण होती चांगली। घेतलंय मोबाईलचं कवर, आता निघू पुढं। हॅलो, आता थोडं पेट्रोल भरतो, काळोखे पेट्रोलियम, समटणे फाट्याच्या पुढे आले। एकदम फ्रेश वातावरण आहे, पेट्रोल भरलंय, आता निघतो पुढं। हायवे पासून आता राईट घेतलाय जांभळगावच्या इथून। मस्त वातावरण आहे एकदम। समोर डोंगरावरती ढग उतरलेले, पाऊस बंद आहे आज, एकदम फ्रेश वातावरण झालं। चल निघूया पुढं। हा जो रस्ता आहे काने फाट्यावरून राईट घेतला की सरळ जातो खंडी। बघा किती हिरवळ भारी झाली। एक छोटं शंकराचं मंदिर आहे भैरवनाथाचं। इकडं बघा नदीला किती पाणी। इंद्रायणीच्या किनारी शंकराचं मंदिर, ही अशी इंद्रायणी नदी इथून वाहते, हीच नदी पुढे आळंदीला जाते। केवढं मोठं पात्र आहे इंद्रायणी नदी, ब्रिजवरून असं दिसतंय। ब्रिजवरून असं दिसतंय नजारा भारी। इकडं सरळ ही आळंदीला जाते मावळातून इंद्रायणी। वरती बघा डोंगर पूर्ण हिरवगार झालेले पावसाने। नाश्त्याला थांबले, काय वातावरण। किगा आईस्क्रीम का किगा
लाईटली आईस्क्रीम खाल्ली फक्त. तिथं काहीच तयार नव्हतं रेडी. सँडविच नाही, लाईट नाही म्हणतात. चला जाऊया पुढं. चालले रिटर्न घरी.